नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. मराठी भाषेसाठी हट्ट केला पाहिजे. इतर भाषिक हे आपल्या भाषेवर प्रेम करतात, मग आपण आपल्या मराठी भाषेसाठी का हट्ट करू नये, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. आपल्या भाषेवर इतके संस्कार झाले भाषेत असताना आपणच आपल्या भाषेपासून दूर जात आहोत, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. ठाण्यात मनसेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास राज ठाकरे उपस्थित होते. सदर कार्यक्रमात मराठी भाषा दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा विशेष गौरव ही यावेळी करण्यात आला. यावेळी मनसेचे नेते अभिजित पानसे, ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी अशी खंत व्यक्त केली की निवडणूक तोंडावर येत आहे तेव्हा असे कार्यक्रम ऐकायला मिळणार नाहीत, तेव्हा आमचीच पकपक तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. यापूर्वी मराठी भाषा गौरव दिन केवळ तारखेपर्यंत मर्यादित होता. मनसेने 2007मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यास सुरुवात केली आणि आता सर्वच जण हा दिन साजरा करत आहेत. इतर राज्यातही अशा पद्धतीने हा दिवस साजरा होत असेल असं कुठं दिसत नाही. आपल्या राज्याला एक भूगोल आणि इतिहास आहे. येथे अनेक संत कवी होऊन गेले, त्यामुळे मराठी भाषेला एक वेगळा दर्जा आहे. इतर भाषातील अनेक चित्रपट तेलुगू इतर डब होतात, मात्र इतर भाषिक चित्रपट मराठी भाषेत डब होत आहेत. मराठी डब झालेले चित्रपट मी आवर्जून बघतो. आपणच मराठीवर प्रेम करायला हवे, असंही ते म्हणाले. रवींद्रनाथ टागोर यांनी अनेक साहित्य लिहिले, मात्र त्यांनी ते बंगाली भाषेत दिले. सत्यजित रे यांनी अमेरिकेने ऑस्कर पुरस्कार दिला. त्यांनी आपली भाषा कधी सोडली नाही, असे त्यांनी यावेळी नमूद केले. मनसे मराठी भाषेसाठी एक शपथ घेऊन येणार आहे. यात मराठी माणसाने मराठी भाषेसाठी काय केलं पाहिजे ते असणार आहे. मराठी भाषा दिवस 365 दिवस साजरा करूया, मातृभाषा टिकवूया, यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. अर्जुन देशपांडे सर हे भारतीय तरुण उद्योजक आहेत. ज्या मराठी तरुणाने जेनेरिक आधार कंपनीची स्थापना करून 21 वर्षात उच्च दर्जाची औषधं परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून अवघ्या 4 वर्षात 142 करोड लोकांचा आधार बनले आहे. अवघ्या 18व्या वर्षी अर्जुन देशपांडे सरांच्या कार्याला रतन टाटा सरांनी सुद्धा आपली गुंतवणूक त्यामध्ये केलेली आहे. श्रीरंग खटावकर मानपत्र वाचन करतायत. साहेब समोर. सन्माननीय अर्जुन व्यक्तिमत्व. आज इथे जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सर्वप्रथम तुम्हाला आज मराठी भाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. इतका चांगला कार्यक्रम चालू असताना मध्ये आम्हाला काय भाषण करायला देतात मला काही कळत नाही. खरं तर अशा दिवशी यावं, छान कार्यक्रम पाहावा आणि घरी जावं. निवडणुका आता तोंडावरती आहेत. हे असे कार्यक्रम तुम्हाला बघायला नाही मिळणार पुढचे 2-3 महिने. त्याच्यानंतर फक्त 2-3 महिने आमची पकपक ऐकायला लागेल तुम्हाला. पण मराठी भाषा दिवस आज महाराष्ट्रभर साजरा होतोय. खरं तर याच्या अगोदर महाराष्ट्र म्हणजे हा मराठी भाषा दिवस हा फक्त एक तारीख म्हणून होता. आमच्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून एक तारीख म्हणून ओळखला जायचा. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2007 साली हा मराठी भाषा दिवस साजरा करायला सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये. आणि मग अनेक जण या गोष्टी करायला लागली. अशा अनेक गोष्टी ज्या आम्ही सुरुवात केल्यानंतर बाकीचे करायला लागली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते शेतकरी बचत गटांना ई कार्ड लोकार्पण सोहळा 27 फेब्रुवारी 2024 रोजी दिव्यांजूर भिवंडी येथे संपन्न झाला. जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत सेस फंडातून सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजनेअंतर्गत बचत गट यांना ई कार्ड पुरवणे ही नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत कृषी विभागातील ई कार्ड योजनेचं काम संपूर्ण देशभर आदर्श ठरेल अशा पद्धतीने काम करण्याच्या सूचना मंत्री महोदय यांनी शेतकरी गटाच्या सदस्यांना केल्या. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. या योजनेअंतर्गत शेतकरी बचत गटांनी स्वतः पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत विकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही आनंदाची बाब आहे. तसेच बचत गटांना स्वतःचे वाहन उपलब्ध झाल्याने वेळेची बचत होऊन स्वतःचा जास्तीत जास्त वेळ शेतीच्या व इतर कामांसाठी देता येईल. वाहनामुळे दिवसभर भाजीपाला स्वच्छ व ताजा राहून भाजीपाला विक्रीचा पूर्ण मोबदला शेतकरी बचत गटांना होईल. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करून शेतकऱ्यांनी लाभ द्यावा अशा सूचनाही मंत्री महोदय यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. अशा प्रकारे योजनांमुळे ग्रामीण अर्थकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल असं मार्गदर्शन मंत्री कपिल पाटील यांनी उपस्थितांना केले. यावेळी कपिल पाटील यांनी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः शेतकरी गटाने पिकवलेल्या सेंद्रिय भाजीपाल्याची खरेदी देखील केली. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. पाणी बिलाची थकबाकी तातडीने वसूल करावी. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचे निर्देश. ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयकांची थकबाकी तातडीने वसूल करावी. तसेच थकबाकी न भरण्याचे नळ संयोजन खंडित करावे असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहेत. ठाणे महानगरपालिकाला सन 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 223 कोटी रुपयांची पाणी देयकं वसूल होणे अपेक्षित आहे. त्यामध्ये 88 कोटी रुपयांची थकबाकी असून 134 कोटी रुपये चालू वर्षाची पाणी देयके आहेत. त्यापैकी 22 कोटींची रुपयांची थकबाकी तर एकूण 60 कोटी रुपये चालू वर्षाची देयके असून एकूण 81 कोटी रुपये वसूल झाले आहेत. 31 मार्चपर्यंत सुमारे 141 कोटी रुपयांची वसुली करण्याचं आवाहन पाणीपुरवठा विभागासमोर आहे. थकबाकी आणि चालू बिले यांची वसुली तातडीने करावी, त्यात हयगय करू नये असे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी
यांनी पाणी पुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत दिले आहेत. या बैठकीस उपनगर अभियंता विनोद पवार आणि विकास ढोले यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी येथे उपस्थित होते. तसेच जे थकबाकीदार कारवाई करताना त्वरित रकमेचा भरणा करणार नाहीत अशा थकबाकीदारांचे नळ संयोजन तात्काळ खंडित करावे. हे नळ संयोजन परवानगीशिवाय पूर्ववत केल्यास संबंधित ग्राहक गृहसंकुल यांचे नळ संयोजन मुख्य जलवाहिनीवरून खंडित करण्याचे आदेश माळवी यांनी दिले आहेत. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.